गती आणि गतीचे प्रकार. एखाद्या स्थिर वस्तूवर बल लावले की ती वस्तू गतिमान होते, हे तुम्ही शिकला आहात. या चित्रात अनेक वस्तू दिसत आहेत. त्या सगळ्या गतिमान आहेत, पण प्रत्येकाची गती वेगळी आहे. रेषीय गती. बैलगाडी ही संथपणे एकाच दिशेने जात आहे. मुंग्यांची रांग आपण पाहतो, त्या एकाच रेषेत जातात. एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती म्हणतात. रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. आपण सैनिकांचे संचलन पाहिले असता आपल्याला दिसते की त्यात प्रत्येकाची गती एकसारखी असते. त्यात थोडाही फरक दिसत नाही. ठराविक अंतर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला एकसमान गती म्हणतात. घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी वेगाने खाली येते. तिची गती रेषीय पण असमान असते, कारण तिची गती सतत वाढत जाते. आंदोलित गती. तुम्ही झोपाळ्यावर बसला असाल. झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो. तेथून पुन्हा पहिल्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या अशा हेलकाव्याला आंदोलन म्हणतात. अशा वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात. पक्ष्यांच्या पंखांची होणारी हालचाल आंदोलित गतीचा प्रकार असतो. नियतकालिक गती. घड्याळातील मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो. अशा गतीला नियतकालिक गती म्हणतात. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून जाते, त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात. पृथ्वीची सूर्याभोवती आणि चंद्राची पृथ्वीभोवती असणारी गती नियतकालिकच असते. यादृच्छिक गती. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. अशा गतीला यादृच्छिक गती म्हणतात. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते. ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. वर्तुळाकार गती. वर्तुळात असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात. मेरी गो राऊंडचे फिरणे, सायकल, मोटार यांची चाके, पंख्यांची पाती, शेतकऱ्याची गोफण ही सगळी वर्तुळाकार गतीची उदाहरणे आहेत. चाल. एखाद्या वस्तूने 2 टोकातले अंतर कापायला किती वेळ घेतला, यावरून त्या वस्तूची चाल कळते. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात. चाल बरोबर पार केलेले अंतर छेद अंतर पार करण्यास लागलेला वेळ. MKS पद्धतीत चालीचे एकक मीटर प्रति सेकंद आहे, तर CGS पद्धतीत चालीचे एकक सेंटीमीटर प्रति सेकंद आहे.